नमस्कार भावांनो, सगळ्यांसाठी एक खुश खबर आहे। जे पोराचं दाद्या रेल्वेमध्ये नोकरीला लागायचं स्वप्न आहे त्याच्यासाठी तर दाद्या हमखास हा व्हिडिओ तुझ्यासाठी बाबा। तुम्हाला अगोदरच म्हणलं होतं की 2026 हे वर्ष नोकरीचं आहे, ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये असू दे किंवा केंद्र सरकारमध्ये असू दे, दोन्हीकडे पण दाद्या कचकाटून जागा आहे। सिलेबस सगळीकडे सेम आहे दाद्या, तुला थंबनेलमध्ये सगळं दिसतंय काय दाद्या। RRB ALP नोटिफिकेशन आलेलं आहे दाद्या, शॉर्ट नोटीस आलेले, सगळं दाखवतो। जागा 11,127 जागा आहेत। त्याच्यासाठी वय काय लागणार आहे, तुमचं शिक्षण काय असणार आहे, पेपरचं स्वरूप काय असणार आहे दाद्या, आणि दाद्या मस्तपैकी महत्त्वाचं दाद्या सगळ्यात गोष्ट पेपर कधी होणार आहेत आणि ह्याचे फॉर्म कधी सुरू होणार आहेत। लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा दाद्या, का तर हा व्हिडिओ का तर आपण नोकरीसाठी झटणारी पोर आहे दाद्या। आपण आपला बाप शेतकरी दाद्या, का तर बापानं जे कष्ट भोगले, बापाची पण तीच इच्छा आहे माझ्या पोरानं कष्ट भोगून दाद्या, पण हे जे कष्ट करायचे ते बापासाठी तर कष्ट केलं पाहिजे दाद्या, ठीक आहे। जरी बाबा तुला जिंदगीत टेन्शन आलंय ना, वॅकन्सीला कमी नाही दाद्या, आपण कुठं तर अभ्यासात कमी पडतोय आपल्याकडे प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे, ठीक आहे दाद्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघ, नीट ऐक, त्याच्यानंतर दाद्या हा फॉर्म लवकरात लवकर भरायचा आहे दाद्या, ओके। त्याच्या अगोदर भावांनो, अजून कोणी आपली रगडा बॅच घेतली नसेल, लवकरात लवकर रगडा बॅच घ्या, ओके। प्ले स्टोर वरनं दाद्या गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा, त्याच्यावरनं रगडा बॅच घ्या। टेलिग्राम चॅनल आहे आपला गायकवाड अकॅडमी, टेलिग्राम चॅनल जॉईन करा। ज्याला रगडा बॅच जॉईन करायचं आहे त्यांनी या नंबरला 199 रुपये पाठवा आणि स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवा दाद्या। याच्यामध्ये सर्व विषय शिकवले जातात, एवढी बॅच बस झालं दाद्या। दुसरी महत्त्वाची गोष्ट दाद्या, आपलं SSC GDचं आणि रेल्वेचं पुस्तक आहे। अजून कुणी हे दोन्ही पुस्तकं घेतली नसतील तर त्यांनी एकच काम करायचं आहे दाद्या, ही माझा नंबर आहे दाद्या, 7057 96 83 27, बरोबर आहे। ज्याला SSC GDचं पुस्तक पाहिजे 460 रुपये पाठवा, ज्याला रेल्वेचं पाहिजे 400 रुपये पाठवा, ज्याला दोन्ही पुस्तकं पाहिजेत दाद्या त्यांनी 800 रुपये पाठवा, आणि नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअपला पाठवा दाद्या। का तर ह्या दोन पुस्तकामध्ये जेवढा कंटेंट आहे ना दाद्या, नाथ खोळा एवढं पुस्तकं फक्त नीट करायचे दाद्या। त्याच्यानंतर दाद्या आपला NTPC रेल्वे ALP त्याच्यासाठी PDF कोर्स आहे दाद्या, त्याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, GK त्याचे रोजच्या रोज प्रश्न अपलोड होतात दाद्या। या PDF कोर्समध्ये नाही म्हणलं तर 50,000 PDF क्वेश्चन्स असतील दाद्या, 50,000, जोक नाही दाद्या, आणि ह्याची किंमत किती असेल, 99 किंवा 199 रुपये असेल, ठीक आहे दाद्या, ओके। त्याच्यानंतर दाद्या आता हे तुला शॉर्ट नोटीस तर सगळ्यांना दिसत असेल दाद्या, बघा एकदा, हा हो का, सेंट्रल एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन, ही रेल्वेची नोटिफिकेशन आलेले दाद्या, ओके। थोडीशी झूम करतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित दिसायला चालू होईल, ओके। पहिली गोष्ट दाद्या, जी ALPची जी फॉर्म भरायची तारीख आहे ना दाद्या, ही फॉर्म भरायची तारीख आहे दाद्या 15 मे पासून, म्हणजे हा महिना मार्च आहे दाद्या, बरोबर आहे। एप्रिल मे पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे दाद्या। शेवटची डेट आहे दाद्या 14 जून, बस काय दाद्या 14 जून आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट दाद्या, जागा किती आहेत दाद्या, 11,127 जागा किती आहेत, 11,127। डेट काय आहे, 15 मे, लास्ट डेट 14 जून दाद्या, एकूण जागा 11,127। आता त्याच्यासाठी दाद्या वय किती लागणार आहे, पहिली गोष्ट दाद्या, ओपन EWS, काय दाद्या, ओपन EWS असेल ना दाद्या, त्यांच्यासाठी वय आहे 18 ते 30 वर्ष, किती दाद्या, 18 ते 30 वर्ष। OBC ला एक्सटेन्शन आहे दाद्या, OBC ला 18 ते 33 आहे दाद्या, ओके। SC ST ला काय दाद्या, 5 वर्षाचे एक्सटेन्शन दाद्या, म्हणजे 18 ते 35 वर्ष, कळते दाद्या, किती दाद्या, 18 ते 35 वर्ष ही एजचा क्रायटेरिया। ओपनला 18 ते 30, OBC 18 ते 33, SC ST 18 ते 35, टोटल जागा किती आहेत, 11,127। सगळ्यात महत्वाची गोष्ट दाद्या, की याच्यामध्ये दाद्या काय काय म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांचे बाबा शिक्षण काय झालं पाहिजे। पहिली गोष्ट दाद्या, ज्या विद्यार्थ्यांचा 10वी झाले, 10वी नंतर ITI मध्ये कुठलं ट्रेड असेल मी तुम्हाला सांगेल, 10वी प्लस ITI चा ट्रेड सांगेल। जर कोणाचा 10वी नंतर डिप्लोमा झाला असेल, 10वी नंतर डिप्लोमा, तो सुद्धा हा फॉर्म भरू शकतो। डिप्लोमा मध्ये ब्रँच कुठलेत मी ते पण सांगेल दाद्या। जर कोणाचं BE झालं असेल किंवा BTech झाला असेल दाद्या, BE BTech त्यांचं सुद्धा तुम्ही हे फॉर्म भरू शकतात। कोण कोण, 10वी प्लस ITI, 10वी प्लस डिप्लोमा, 10वी नंतर BE आणि BTech, ओके दाद्या। जर हे 3 क्वालिफिकेशन मधलं कुठलं जरी तुमचं क्वालिफिकेशन असेल ना दाद्या, ते
ते तुम्ही अप्लाय करू शकता. आता दुसरी महत्वाची गोष्ट, वय सांगितलं, फॉर्म डेट सांगितली दाद्या, क्वालिफिकेशन सांगितलं, पण ITI मधलं नेमका कुठल्या कुठल्या ट्रेड असणार दाद्या. पहिली गोष्ट इथं समजून घ्या. ITI मध्ये दाद्या फिल्टर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्स दाद्या, मिलीराइट, मेंटेनन्स मेकॅनिक, रेडिओ अँड टीव्ही मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक मोटर व्हेकल, वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, त्याच्यानंतर डिझेल मेकॅनिक, हीट इंजन, टर्नर, मशिनिस्ट और रेफ्रिजरेटर. ओके, ह्या जागा आहेत ना दादा, ह्याचा जे कोणाचा ट्रेड झाला असेल 10वी प्लस ITI किंवा 12वी प्लस ITI असेल तरी नो प्रॉब्लेम. ओके, हा फॉर्म भरू शकतात. आता ज्याचा 10वी नंतर डिप्लोमा झालाय, डिप्लोमा वाली म्हटलं ना, मेकॅनिकल इंजिनियर दाद्या, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल, बस. सिव्हिल चालणार नाही, कम्प्युटर चालणार नाही, IT चालणार नाही. कळाले? मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल हे बाबा कोर्स चालतील दादा, एवढं तर कळाले. आणि हेच तुमचं दादा डिग्रीला पण सेम असतं. डिग्रीला मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल ही पोरं आहेत ना, तुम्ही लोको पायलटला अप्लाय करू शकतात. आता पहिली गोष्ट शिक्षण झालं. ह्याचा एक्झामचा पॅटर्न काय असतो दादा? ह्याला 2 CBT असतात, एक म्हणजे CBT 1, दुसरी म्हणजे CBT 2. आता CBT 1 ला काय असणार आहे पहिली गोष्ट समजून घ्या. हो का, CBT 1 ओके, एक पेपर आहे दादा CBT 1 चा. काय दादा? गणित आहेत दादा, गणिताचे 20 प्रश्न 20 मार्काला, गणिताचे 20 प्रश्न 20 मार्काला, बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न 25 मार्काला. ओके, त्याच्यानंतर विज्ञान आहे, विज्ञानाचे 20 प्रश्न 20 मार्काला. ओके, आणि GK GA GS याचं दादा 10 प्रश्न 10 मार्काला. टोटल टायमिंग असतं दादा 60 मिनिट. किती टायमिंग असतं दादा? 60 मिनिट. किती क्वेश्चन झाले? 75 क्वेश्चन 75 मार्काला झाले. तुम्ही हा पेपर मराठीमधला देऊ शकता, कोणत्याही मराठी, हिंदी, इंग्लिश, तमिळ, कन्नड जे तुम्हाला भाषा योग्य वाटतात त्या भाषेमध्ये तुम्ही देऊ शकता पेपर, पण मराठीमध्येच हे करा, का तर मराठीमध्ये आपल्याकडे सगळा कंटेंट आहे. ओके, आणि ह्याच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दादा, निगेटिव्ह मार्किंग असते दादा. हे 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते, 1/3. ह्याचा कट ऑफ जास्त जात नाही भावांनो. आत्ता पण सांगतोय, ज्या पोरानं गणित बुद्धिमत्ता जरी 45 ला 42 43 घेतले आणि इथं दादा विज्ञानला 1 2 4 मार्क घेतले आणि इथे 1 2 3 मार्क घेतले, 50 52 55 पर्यंत जर गेले की तू CBT 2 ला क्वालिफाय होतो दादा. पहिली गोष्ट समजून घे, CBT 1 ले मॅटर करत नाही, आरामात क्वालिफाय होते. हा, नॉर्मली तुम्ही रगडा बॅच घेतली, PDF कोर्स घेतला, विषय संपला दादा. त्याच्यानंतर येते दादा CBT 2. CBT 1 फक्त क्वालिफाय करण्यासाठी असते दादा, त्याचे मार्क काउंट होत नाही. जे तुमचं सिलेक्शन होणार आहे ना दादा CBT 2 साठी होणार आहे, CBT 2 वरनच तुमचं फायनल सिलेक्शन आहे. CBT 2 ला काय असते दादा बघा, त्याच्यामध्ये दादा पेपर पहिला असतो दादा, पेपर पहिला. याच्यामध्ये 2 पेपर आहेत. पहिल्या पेपरमध्ये काय दादा? गणित, बुद्धिमत्ता आणि विज्ञान. गणित, बुद्धिमत्ता आणि विज्ञान याचे टोटल प्रश्न आहेत दादा 100 प्रश्न. किती प्रश्न? 100 प्रश्न. किती मार्काला दादा? 100 मार्काला. 100 प्रश्न 100 मार्काला. त्याच्यासाठी टायमिंग असतं दादा 90 मिनिट. किती टायमिंग? 90 मिनिट. हा पेपर 1. सगळीकडे रेल्वेची कोणती पण एक्झाम द्या 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते, म्हणजे असतेच. ओके, पेपर 1 झालं की लगेच 2 मिनिटात पेपर सेकंड चालू होतो दादा. ही पेपर सेकंड कशाचा असतो दादा? तुम्ही ज्या ट्रेड वरनं भरलाय, आता फॉर एक्झाम्पल एखाद्याचं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये दादा डिप्लोमा डिग्री झाले, तुम्हाला त्या पार्टचा ओके तुमचं ज्याच्यात शिक्षण झालंय ना त्याचा सिलेबस असणार आहे दादा पेपर 2 ला. ओके, ते तुमच्या ट्रेडच्या रिलेटेड असणार. ट्रेडच्या रिलेटेड किती क्वेश्चन असणार दादा? 75 प्रश्न असतात 75 मार्काला. आणि ह्याला दादा मार्क असतात दादा सॉरी मिनिट, टायमिंग असतं 60 मिनिट. हे फक्त आहे ना दादा, हे फक्त ट्रेड हे आहे ना पास करायचं आहे दादा. म्हणजे तुला 75 मध्ये 22-23 मार्क जरी पडली ना, नो मॅटर, जे तुझं सिलेक्शन होणार आहे ना हे ह्याच्यावर होणार आहे सिलेक्शन. कळते? CBT 1 क्वालिफाय झाला, CBT 2 ला आला, ट्रेड वरच्या ह्याला क्वेश्चनला काय करायचं? फक्त पास व्हायचंय. तुझं सिलेक्शन ह्याच्यावर होणार आहे. अंतिम यादीत निवड तुझं या मार्कावर होणार आहे. पहिली गोष्ट समजून घ्यायचं आहे. ओके, जागा कचकटून आहेत दादा, जागेला कमी नाही.
आता हे तुमचा प्रश्न दाद्या, अभ्यास कसा करायचा. आता पण सांगतोय, जास्त तुम्हाला काय लोड घ्यायचं काय कारण नाही दाद्या. ही आपलं SSC GDचं पुस्तक, रेल्वेचं पुस्तक, हे 2 पुस्तकं नीट करायची. आणि दुसरी गोष्ट दाद्या, ही आपली रगडा बॅच आणि PDF चा कोर्स, एवढा जरी तुम्ही नीट केला ना, बस झालं बाबांनो, 100% सिलेक्शन होऊन जातं. जर खरंच बाबा 2026 मध्ये तुम्हाला नोकरीला लागायचंय आणि आपल्या घरावरची आलेली गरिबी दूर करायची असेल ना दाद्या, अभ्यासाला लाग दाद्या. अभ्यासाशिवाय काही नाही दाद्या. फक्त जिंदगीत एकच टार्गेट आहे, अभ्यास. आणि अंगावर दाद्या कुठली तर वर्दी असली पाहिजे, कुठली तर नोकरी असली पाहिजे. बस ही एकच स्वप्न असलं पाहिजे दाद्या. लाईफ मध्ये कितीही टेन्शन येऊ दे, अभ्यासाला सोडायचं नाही. अभ्यास म्हणजे सर्वस्व. जेव्हा तू अभ्यासाला सर्वस्व म्हणशील ना, देव तुला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू देणार नाही. ठीक आहे भाऊ, व्हिडिओ कसा वाटला एकदा लाईक करा, कमेंट्स मध्ये सांगा दाद्या. आणि हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा. ही वॅकन्सी आलेत का नाही ते लोकांना माहित नसते. लोकांना कळू द्या की रेल्वेत कचकाटून वॅकन्सी येतात, कळते बाबांनो. त्यामुळे जास्तीत जास्त होईल तेवढं आपल्या महाराष्ट्रात हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे भाऊ, धन्यवाद.